नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। संजय उवाच एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परंतप न योत्से इति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूवः। ऐसे संजय असे सांगत म्हणे राया तो पार्थ पुनरपि शोकाकुळित काय बोले। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेताः यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हमशादी मां त्वां प्रपन्नम। या 7व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये भक्तराज अर्जुनाने भगवान परमात्म्याच्या समोर आत्मनिवेदन केलं। शिष्यभाव पत्करला, तुम्हाला मी शरण आलेलो आहे, आपण मला योग्य प्रकारचा उपदेश करा, अशा प्रकारची प्रार्थना केली। त्यानंतर या मृत्यूलोकातलं निष्कंटक आणि समृद्ध राज्य संपादन जरी झालं किंवा पुण्याच्या जोरावर प्राप्त होणारं स्वर्गातलं राज्यही मिळालं तरी पण माझ्या इंद्रियांना शुष्क करणारा शोक नाहीसा करू शकेल असा उपाय मला जगामध्ये सापडत नाही। ही मनामध्ये अंतःकरणात भावना जर झाली तर ते वैराग्याचं लक्षण आहे। आणि वैराग्य प्राप्ती जर असेल, जो एका क्षणामध्ये सगळ्या भोगांचा परित्याग करू शकतो, असाच व्यक्ती आत्मज्ञानाचा अधिकारी आहे। जसं की भगवान परमात्मा 15व्या अध्यायामध्ये म्हणतात, तरी विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे। विरक्तीशिवाय अंतःकरणामध्ये ज्ञान स्थिर राहू शकत नाही। अर्थात आत्मज्ञान संपादन करण्यासाठी अंतःकरणाची एक विशिष्ट भूमिका असावी लागते। जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाला ग्रहण करण्याचं सामर्थ्य त्यामध्ये येत नाही। कारण ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगामध्ये दुसरी कोणती नाही। नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती। ज्ञानाची पवित्रता ज्ञानासारखीच आहे। आणि मग पवित्र वस्तूला जर धारण करायचं असेल तर पात्र शुद्ध असावं लागतं। अर्थात अंतःकरण जोपर्यंत शुद्ध होणार नाही तोपर्यंत आत्मज्ञानासाठी कितीही प्रयत्न केले तरी त्याला रम्य समाधानाची प्राप्ती होणार नाही। आणि वैराग्य हे अंतःकरण शुद्धीचं एक प्रकारचं लक्षण आहे, जो निष्कंटक आणि समृद्ध राज्यसुद्धा परित्याग करू शकतो। स्वर्गातला भोगही ज्याच्यासमोर हात जोडून उभा आहे तरी पण तो ज्याला स्वीकारत नाही, हे परम वैराग्याचं लक्षण आहे। तैसे अहिकीचे का परत्रीचे भोग पायिका झाली इच्छेचे परिभोगावे हे न रुचे मना माझी। किंवा ते भोग पायिक झाले इच्छेचे, आपल्या स्वतः इच्छेला अनुभूत ते झालेले आहे, अनुकूल झाले, पण तरीसुद्धा ज्याला भोगावे वाटत नाही ते वैराग्याचं लक्षण। आणि ते लक्षण या श्लोकातून प्रगट झालं। ज्ञानोबाराय म्हणतात, असं अर्जुन एका क्षणापर्यंत बोलल्यानंतर भ्रांतीने काही काळापर्यंत अर्जुनाला सोडलं, पण पुन्हा त्या भ्रांतीचा प्रभाव असा आहे की अर्जुनाला पुन्हा भ्रांतीनं ताब्यात घेतलं। ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुनाची मनस्थिती पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की त्याला उर्मी नाही आलेली, की मज पाहता उर्मी नव्हे अनारीसे गमत आहे, तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे। अर्जुन नावाच्या व्यक्तिमत्वाला एका सर्पाने दंश केला म्हणे। तो सर्प काळ्या वर्णाचा आहे, अर्थात विषारी नाग आहे। कालिया नाग धुंदवात, ज्ञानोबाराय म्हणतात, काळ्या वर्णाचा विषारी असणारा सर्प चावला आणि तो चावला ती वेळ आणि ते स्थान अतिशय महत्त्वाचं आहे। सवर्म हृदय कल्हारी, अर्जुनाचं मर्मस्थान हृदय नावाचं कमळ। कारुण्य वेळेचा भर असताना अर्जुनाला या सर्पाने दंश केला आणि म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये येणाऱ्या ज्या लहरी त्या थांबण्याचं काही नावच घेत नाही। लागला म्हणून लहरी
भांजेचे ना, माझ्या अर्जुनावर एवढा बिकट प्रसंग आला. परमात्मा गारुडी आहे आणि कशा प्रकारचा, दृष्टी कटाक्ष टाकल्याबरोबर जो समोरच्या व्यक्तीच्या अंगातलं विष फेडू शकतो असा गारुडी परमात्मा जवळच आला आणि म्हणून कृपेला वशीभूत होऊन तो अर्जुनाचं नक्की रक्षण करेल, या बाबतीमध्ये संशय घेण्याचं काही कारण नाही. असं ज्ञानोबाने याच श्लोकावर एक रूपक केलं. दुसरं रूपक केलं आहे, तयापरी तो धनुर्धर जाहलासे दुःखे जर्जर, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवर वनवला का. ग्रीष्मकाळ म्हणजे उन्हाळा, अगोदरच उन्हाळा आहे आणि त्यामध्ये श्रेष्ठ पर्वताला जर वनवा लागला तर तो शांत होत नाही. तसा अर्जुन नावाचा एक व्यक्ती पर्वताच्या ठिकाणी आहे. स्वकीयांना पाहून अर्जुनाला अगोदरच दुःख झालं आणि त्यामध्ये अज्ञानाला प्राप्त झाल्यामुळे त्रिविध प्रकारच्या दुःखाची वाढ झाली. आता या अर्जुनाला शांत करू शकेल अशा प्रकारच्या मेघाचं आगमन व्हावं लागेल. पण अर्जुनाचं दैव एवढं मोठं आहे की भगवान श्रीकृष्ण नावाचा महामेघ अर्जुनाच्या जवळच आहे. आणि मग ज्ञानोबरायांनी मेघाच्या ठिकाणी असणारी जी काही वैशिष्ट्य, तेच वैशिष्ट्य भगवान परमात्माच्या श्रीविग्रहामध्ये आपल्याला समान रूपाने दाखवले. वर्षाव करणारा मेघ श्यामवर्णाचा असावा, तसा परमात्मासुद्धा सावळ्या वर्णाचा आहे. मेघाच्या ठिकाणी विद्युल्लता चमकते आणि विजेचा कडकडाट होतो, तसा परमात्मा बोलणार ही भगवंताची वाणी एक प्रकारचा कडकडाट आहे. आणि वाणी बोलत असताना भगवंताचे ओठ उघडले जाणार, त्यातून भगवंताच्या दातांचा प्रकाश पडणार. ती सुदर्शनांची कांती हीच काय आहे, एक प्रकारचं विजेचं चमकणं आहे. काही ठिकाणी पाठ असा आहे, सुदर्शनाची द्युती. तोही अर्थ घेतला तरी चालेल, कारण भगवंताच्या हातातलं सुदर्शन चक्र त्याचाही प्रकाश होतोच आहे. परंतु इथे तो प्रकाश घेण्यापेक्षाही परमात्मा बोलणार आहे ना, कारण पुढे गंभीर वाचा येते आहे. आणि मग गंभीर वाचा जर विजेचा कडकडाट असेल तर वाणीचा कडकडाट आणि हातामध्ये सुदर्शन चक्र याचा प्रकाश यामध्ये अंतर पडतं. त्यापेक्षा भगवान परमात्मा बोलणार ही वाणी गंभीर वाचा ते आयती गर्जनेची जवळ असणाऱ्या दातांचा प्रकाश घेणं हे फार चांगलं आहे. म्हणजे अर्थ लांब नेण्यापेक्षा जवळ आलेला बरा आहे की नाही. ते तर सुदर्शनांची द्युती, तेचे विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुनाचळो निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका मनाची आरानुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदास. आता हा उदार असणारा श्रीकृष्ण नावाचा मेघ कशा प्रकारे अर्जुनाला शांत करण्यासाठी ज्ञानाचा वर्षाव करेल आणि त्या ज्ञानाचा वर्षाव झाल्यानंतर अर्जुन नावाचा पर्वत शांत होईल. या ओळीतला एक भाव असा होतो, जोपर्यंत मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मनुष्य कधीही शांत होणार नाही. शांतीकरता सगळेजण प्रयत्न करतात, पण ते सगळे प्रयत्न आत्मज्ञानाला सोडून आहे. दुर्दैव जगाचा असा आहे, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला शांतीची अपेक्षा आहे. शांतीच्या आत्मज्ञानाने प्राप्त होईल, ते आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता कोणीच प्रयत्न करत नाही. उलट आत्मज्ञान प्राप्तीकरता जर कोणी प्रयत्न करा लागला तर जगातले लोक त्यांना अडाणी समजतात. अजून तुम्ही मागच्या जगामध्ये जगत आहात असं म्हणतात की नाही. आपण श्रवण करतोय म्हणजे आपण समाजामध्ये फार आदराचे आहे असा काही अर्थ नाही. आपण समाजाचा उपेक्षेचा विषय आहे खरं जर पाहिलं ना. कारण हल्लीच्या काळामध्ये लोक म्हणतात तुमच्या वयातले लोकांच्या काय महत्त्वाकांक्षा असतात, ॲम्बिशन्स काय त्यांच्या जीवनातले ध्येय असतात, संपत्ती कमवावी, पदप्रतिष्ठा मिळवावी, जगातले सगळ्या प्रकारचे भोग भोगावे. ते सगळं दिलं सोडून वैराग्याचं जीवन तुम्ही स्वीकार करता, वारंवार तुम्ही अध्ययन करता, असे लोक आपल्याविषयी म्हणतात की नाही. म्हणतो तुकोबरायांनी म्हटलं आहे, देवाचा भक्त तो देवासीचं गोड आणि काशी चाड नाही त्याची. आपण जगाचा उपेक्षेचा विषय आहे हे चांगलं आहे. जगे अवज्ञाची करावी
संबंधी सोयेचे न धरावे, ऐसी ऐसी जीवित चाड बहु. खरं असं आहे, साधकाला जगाची उपेक्षाच व्हावी. म्हणजे जगताचं त्याला आकर्षण राहत नाही. जगाच्या विषयी जर त्याचं जीवनामध्ये आकर्षण राहिलं तर तो जगाकडे धाव घेईल, परिणाम जगदिशाला विसरेल. ज्याला जगदिशाची प्राप्ती करायची त्याने जग मात्र विसरलंच पाहिजे. म्हणून आपण उपेक्षेचा विषय ही चांगली गोष्ट आहे. जे आपली उपेक्षा करतात त्यांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करावं याकरता जर आपण प्रयत्न करत असाल तर आपला परमार्थाचा प्रवास नक्कीच चुकलेला आहे किंवा आपलं साध्य तरी चुकलेलं आहे. साधन चांगलं आहे आपलं, पण साध्य मात्र चुकलं आहे. परमार्थाची साधना करतोय आपण, पण आपल्याला असं वाटतं कुणीतरी आपली दखल घ्यायला पाहिजे. कुणीतरी आपल्याला फार मोठे साधक आहे बरं हे, हो यांची साधना चुकत नाही, हे फार 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 म्हणजे अगदीचे नित्य नियमाला पक्के आहे, असे 2 शब्द का होईना कोणी आपल्याविषयी बोलावं असं वाटतं की नाही आपल्याला. आणि मग त्यांनी दखल घ्यावी. उलट होत आहे, साधना झाकून असावी ते राहतं बाजूला, आणि साधना प्रगट करण्याकरता जास्त प्रयत्न केले जातात. दाखविण्याची स्पर्धा आहे, होण्याची स्पर्धा नाही आहे. म्हणून आपण जेवढे काही उपाय करतो ते सगळे उपाय आपण अंतरंगातले केले तर समाधान आहे. आपली साधना हे पाहायची असेल तर लोकांच्या प्रतिक्रियेत बघू नका. ही साधना पाहायची असेल तर संतांच्या वचनामध्ये बघा. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये या ओव्या दर्पणस्थानी कराव्या, आणि त्यानुसार जर आपल्याला करता आलं तर आपल्या जीवनातली सुधारणा करावी. जोपर्यंत परमात्मा ज्ञानाचा वर्षाव करणार नाही तोपर्यंत जसा भक्तराज अर्जुन हे शांत होणार नाही, तसं आपल्याही जीवनामध्ये जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत आपल्याला शांती मिळणारच नाही. हे सिद्धांत आहे आणि पुन्हा अकाट्य सिद्धांत आहे. याला कोणीही बाधित करू शकत नाही. स्वीकार करणं किंवा स्वीकार न करणं या बाबतीमध्ये आपण स्वतंत्र आहे. सत्य मानणं किंवा न मानणं हे आपल्या हातात आहे, पण सत्याचा परिणाम टाळणं हे आपल्या हातात नाही आहे. एखादा व्यक्ती म्हणू शकतो आत्मज्ञानाने शांती मिळत नाही असं तो म्हणू शकतो, पण त्याच्या जीवनातला अनुभव, दुःखाचा परिणाम याला टाळू शकत नाही ना. मग सत्य स्वीकारणं किंवा न स्वीकारणं हे एके वेळेस आपल्या हातात आहे, पण सत्याचा परिणाम किंवा फल हे मात्र आपण टाळू शकत नाही. सिद्धांत आहे. आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुना चळू निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. आणि त्याच अर्जुनाच्या हृदयामध्ये नूतन ज्ञानाचा अंकुर प्रगट होईल. विरुडी शब्दाचा अर्थ होतो पालवी. आता नेमका ऋतुकाळच तसा आलेला आहे. या ऋतुकाळामध्ये झाडांची सगळ्या प्रकारची पालवी गळून जाते, आणि वसंताचं आगमन झालं किंवा नवीन जर पाऊस पडला, पालवी येण्याकरता 2 कारणं आहे. पहिलं कारण आहे वसंत ऋतूचं आगमन, आणि दुसरं कारण आहे पावसाचं आगमन. वसंत ऋतूमध्ये आगमन झालं तर पालवी फुटते, पण वृक्ष पुष्ट मन तेवढे होत नाही. पण जर अमृताचा वर्षाव झाला पावसाच्या माध्यमातून तर पालवीही फुटते आणि वृक्ष टवटवीतही होतात आणि त्याला पुष्टी प्राप्त होते. हे सगळे प्रकार मान्य आहे. तसं भक्तराज अर्जुनाच्या अंतकरणावर परमात्मा ज्ञानाचा वर्षाव करतील, त्यामुळे नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका. ती कथा कशा प्रकारची आहे त्या बाबतीमध्ये आपण सावध व्हा, श्रवण करा. आता हे ज्ञानोबारायांचं ऐका म्हणणं आहे ना, या ऐका म्हणण्याचं तात्पर्य अर्थ वेगळा आहे. समोरचे श्रोते सावध नाही आणि म्हणून ज्ञानोबाराय त्यांना सावध करतात असा अर्थ नाही. आता परमात्मा 11व्या श्लोकापासून अत्यंत महत्त्वाच्या दिव्य ज्ञानाचा उपदेश करणार आहेत, आणि ती कथा ऐकण्यासाठी आपण खूप सावध झालं पाहिजे अशी ज्ञानोबारायांची भावना आहे. यातला दुसरा अर्थ असा होतो, आतापर्यंत जी आपण कथा ऐकली ती कथा आत्मज्ञानाकरिता लागणारी प्रास्ताविक भूमिका होती. प्रस्तावना ऐकत असताना कदाचित अवधान आपलं कमी जास्त झालेल तरी चालेल, पण प्रस्तावनेच्या नंतर जो मुख्य विषय प्रारंभ होणार आहे त्या बाबतीमध्ये थोडंसुद्धा अवधान आपलं चंचल चालणार नाही.
त्याकरिता परिपूर्ण एकाग्र आपण झालं पाहिजे. म्हणून ते कथा ऐका. आणि ऐकत असतानासुद्धा त्यातलं साध्य ज्ञानोबा सांगतात, मनाची आरानुका. 2 अर्थ होतात त्याचे. आरानुक म्हणजे समाधान, माझ्या मनाला समाधान प्राप्त व्हावं किंवा शांती मिळावी यासाठी ती कथा ऐका. दुसरा अर्थ असा होतो, मनाच्या समाधानाने ऐका. कधीकधी समाधान शब्दाचा एकाग्रता असा पण अर्थ होतो. कथा जर ऐकायची असेल तर ती एकाग्रतेने ऐकायला पाहिजे. तुकोबारांनी उदाहरण दिलं आहे, चुकल्या पुत्राची वार्ता, शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. एखादी आई आपल्या मुलाला घेऊन पंढरीच्या वारीला आली. मुलगाही पहिल्यांदाच आला आणि आई पहिल्यांदाच आली. आणि नेमकं स्नान करता करता चुकामुक झाली. तुका म्हणे, माता बाळ चुकली यावनी. हा जसा प्रसंग घडावा तसे पंढरीच्या क्षेत्रामध्ये तो मुलगा चुकला. मग ते हरवल्या मुलांचं जे काही आहे ना, ध्वनिक्षेपकावर आवाज करतात, अमुक अमुक व्यक्ती हरवलेला आहे आणि तुम्ही त्याला शोधण्याकरता पोलीस स्टेशनमध्ये या. आता ते आपल्याला ऐकता येतं, पण नेमकं स्टेशन कुठं हेही कळत नाही. ते फक्त नाव कळतं. कधी कधी आपण जर कार्तिकेला गेलो, आषाढीला एवढं नाही, कारण आषाढीला सगळे मराठी भाषिक येतात, त्यामुळे ते पुकारलेलं तरी आपल्याला कळतं. पण कार्तिकेला जर आपण गेलो तर कर्नाटकातले लोक जास्त येतात आणि मग ते कानडी भाषेतून बोलतात बघा. चंद्रभागेच्या काठावर जर आपण गेलो तर ते सांगतात की मी अमुक अमुक व्यक्ती, मी इथं थांबलो आहे, पण ते आपल्याला काहीच कळत नाही ती भाषा. एखादा मुलगा जर चुकला आणि आई त्याचा शोध घेत असेल तर ती ज्या एकाग्रतेनं त्या आवाजाकडे लक्ष देते, चुकल्या पुत्राची वार्ता, शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. तसं श्रोत्यांचं श्रवण करत असताना इतकी एकाग्रता असावी. आणि ती एकाग्रता केल्यानंतर आपलं साध्य काय असावं, अनंत काळापासून आपण मनाला समाधान मिळावं, शांती प्राप्त व्हावी याकरता श्रवण करतो की नाही. बाकीचे उपाय करतो पण त्याने समाधान मिळत नाही. श्रवण जगातलं सगळ्यात उत्तम साधन आहे. श्रवणाविषयी मनुष्याची पराकोटीची श्रद्धा असावी. श्रवणाच्या बाबतीमध्ये दुर्दैवाने उपेक्षा फार होते. म्हणजे पाठात होत नाही, पण गावोगावी जर आपण कीर्तनाचे कार्यक्रम पाहिले तर लोकांनी कीर्तनाला यावं म्हणून आयोजक लोक काय करतात, 7 ते 9 वेळ ठेवतात आणि स्वयंपाकाचं कारण देऊन कोणी कीर्तनाला टाळू नये म्हणून स्वयंपाक तिथंच करतात. म्हणजे 9 वाजता लगेचच्या लगेच जेवण भेटावं. पण ऐकणारे लोक एवढे हुशार, ते 9 वाजताच येतात. काही लोक तर एवढे हुशार असतात की ते 8:45ला येतात. त्याच्या पुढचा उत्तम अधिकारी एखाद्याचा असतो, तो 9:15ला घरी निघतो, कारण त्याचं ताट वाढलेलंच असतं, कोणीतरी जागा धरून राहतं. उपेक्षाही जेवणाकरता जर यायचं असेल तर जेवण घरी मिळतंच की. ते कीर्तनातून आपलं आत्मकल्याण व्हावं या बाबतीमध्ये उपेक्षा घडते आहे. श्रवणाच्या बाबतीमध्ये उपेक्षा कधीच घडू नये बरं, कधीच नाही. कारण श्रुतीपरायणा हा शब्द 13व्या अध्यायामध्ये आलेला आहे. श्रवण मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. म्हणून ते कथा ऐका, मनाची आरानुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदास. हो, चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, तो सादरे ऐके जेवी माता. नाथ महाराजांचं हे प्रमाण आणि तुकोबारायांचं प्रमाण साधर्म्य आहे. अशा बऱ्याच ओव्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या आणि एकनाथी भागवतातल्या समानता दाखवणारी आहे. तशा एकाग्रतेनं ही कथा ऐका, समाधान म्हणतात. तुकोबारांनी त्या धरणेकराला पण असाच उपदेश केला बघा. तुका म्हणे तेथे सुखा काय गुणे, राहे समाधाने चित्ताच्या. समाधान म्हणजे स्थिरता, एकाग्रता. या संबंधाने ती कथा ऐकावी. आणि ही कथा पटेल कोणाला, समाधान मिळेल कोणाला, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दास. जो निवृत्ती म्हणजे परमार्थ, परमार्थाचा दास असेल. मी आज सकाळी एक प्रवचन ऐकलं, त्या प्रवचनातला त्याने एक भाव फार गोड सांगितला, दास कभी उदास नाही होता. गोड भाव आहे की नाही. जो खरा दास आहे ना, तो कधी उदास राहत नाही. त्याच्या जीवनामध्ये प्रतिकूलता येईल, अनुकूलता येईल. दुःखाचा प्रसंग आला तर देहावर यावा,
परिणाम मनावर होऊ नये. मग मेरूपासून थोरे देह दुःखाचिनी डोंगरे दाटी जो पापरी भारे चित्त न दाटे. चित्तावर परिणाम होऊ नये, देहावर झाला तरी चालेल आणि होतच असतो. प्रतिकूलता प्रारब्ध आलं की परिणाम आघात देहावर होतो, मनावर होत नाही. जो निवृत्ती दास असेल त्यालाच ही कथा चांगल्या प्रकारे समाधान देईल. आता हे सगळं ऐकलं आणि मग धृतराष्ट्राच्या मनामध्ये विचार निर्माण झाला की अर्जुन रडतो आहे, त्याने शरणागती पत्करलेली आहे आणि तो म्हणतो आहे या गुरुजनांचा वध करून रक्ताने माखलेले भोग भोगण्यापेक्षा भिक्षा मागता भली. न जाणो अर्जुन भिक्षा मागण्याकरता तयार तर नाही ना. म्हणजे धनुष्यबाण तर सांडलेलंच आहे, धनुष्यबाण सांडिले. मग जर अर्जुन आता भिक्षा मागण्याकरता प्रवृत्त झाला असेल तर फार चांगलं होईल, अशी आकांक्षा धृतराष्ट्राच्या मनात निर्माण झाली. आणि ती आकांक्षा फेडण्याकरता संजय बोलतात. संजय उवाच एवं उक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश परंतप न योत्से इति गोविंदम उक्त्वा तुष्णीम बभूवः. या श्लोकाचे 2 प्रकारचे अर्थ केलेले आहे. काही ठिकाणी परंतप हा शब्द धृतराष्ट्राकरता काही महापुरुषांनी वापरलेला आहे आणि या बाबतीमध्ये असं म्हणतात की हा परंतप शब्द आणि गुडाकेश शब्द दोन्ही शब्द अर्जुनाकरताच वापरलेले आहे. एवं याप्रमाणे परंतप गुडाकेश विशेषण एका अर्थानेच घेतलं आहे किंवा परंतप संबोधन घेतलं तर ते धृतराष्ट्राकरता लागू होईल. गुडाकेश, गुडाका म्हणजे ज्याचे कुरळे केस आहे त्याला गुडाकेश असं म्हणतात. किंवा दुसरा अर्थ होतो गुडाका ईशः. गुडाका म्हणजे निद्रा, निद्रेचा स्वामी म्हणजे ज्याने आलस्यावर विजय संपादन केलेला आहे. परमार्थातला अधिकारी कोण आहे? तत्पराहा, ज्याच्या जीवनामध्ये कधी आळस येतच नाही. आळस कधी येतो? जर रस नसेल तरच त्याला आळस येतो. त्या लघुसिद्धांत कौमुदीमध्ये रेफो रलयो भेद असं म्हटलं आहे की नाही? हा रे असंच आहे की नाही? र आणि ल यांच्यामध्ये अभेद मानलेला आहे. तर आळस शब्द लिहित असताना संस्कृतमध्ये आलस किंवा आरस असे शब्द आहे. अलस, अरस. ते ल आणि र एका अर्थाने घेतलं तर ज्याला रस नाही त्यालाच अरसिक म्हणतात ना. आणि अरस म्हणणं काय आणि अलस म्हणणं काय, दोन्हीचा अर्थ एक होतो. ज्याला रस नसतो त्याला आळस असतो, असं कसा अर्थ झाला. तर या बाबतीमध्ये गुडाकेश, निद्रेवर संपादन केला विजय ज्याने त्याला गुडाकेश असं म्हणतात. किंवा परंतप, जो शत्रूंना संताप निर्माण करणारा आहे, शत्रू ज्याला घाबरतात, ते अर्जुनाचं विशेषण घेतलं तरी चालतं. ऋषिकेशम एवं मुक्त्वा, जो इंद्रियांचा स्वामी आहे, मालक आहे, त्या ऋषिकेश परमात्म्याला एवं मुक्त्वा अशा प्रकारे बोलून, अशा प्रकारे म्हणजे 4थ्या श्लोकापासून तर 8व्या श्लोकापर्यंत सगळ्या 5 श्लोकाचा संबंध घ्यायचा. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन युषुभी प्रतियोत्स्यामी या श्लोकापासून तर नाही प्रपश्यामी ममापनुद्यात या श्लोकापर्यंत सगळा संदर्भ लागला की एवं उक्त्वा अशा प्रकारचं बोलून गोविंदम, जो याचे 2 अर्थ केले आहे. गाम वेदलक्षणाम वाणी विंदती इति गोविंदः, जो वेदवाणीला जाणतो त्याला गोविंद असं म्हणतात. दुसरा अर्थ असा होतो गोबी ही वेदांत वाक्यही एव विंद्यते, जो वेदांत वाक्याच्या द्वारे जाणला जातो त्यालाही गोविंद असं म्हणतात. 2 अर्थ. वेदवाणीला परमात्मा जाणतो कारण परमात्मा सर्वज्ञ आहे आणि वेदवाणीच्या द्वारेच प्रबल प्रमाणाच्या द्वारे परमात्मा विषय होतो, म्हणूनही त्याला गोविंद असं म्हणतात. त्या गोविंदाला न योत्से, मी आता युद्ध करणार नाही, इति उक्त्वा असं बोलून तुष्णीम बभूवः, तो स्तब्ध झाला किंवा मौन धरून शांत राहिला. देवाला निर्णय सांगितला कोणता? मी युद्ध करणारच नाही, बाकी तुम्ही मला काही सांगा, फक्त युद्ध सोडून बरं. आणि भगवंताला तर अर्जुनाला युद्धच सांगायचं आहे. आता जो व्यक्ती आता 9व्या श्लोकामध्ये म्हणतोय ना न योत्से, मी युद्ध करणारच नाही,
भगवान त्याला असा उपदेश करतात आणि तोच भक्तराज अर्जुन पुढं म्हणतो आहे, करिष्ये वचनम तव, मी तुमचं वचन आज्ञापालन करणार आहे. म्हणजे प्रवास कुठपासून सुरू झाला? न योत्से इथपासून. संपणार कुठं आहे? करिष्ये वचनम तव. किंवा प्रवास प्रारंभ होतो आहे अशोचानन शोचस्वम आणि संपतो आहे मा शुचाहा, शोक करू नको. हा उपदेशाचा 2 प्रकारचे उपदेश येणार आहे बरं. एक तर आत्मज्ञानाचा उपदेश येणार आहे ज्यामध्ये शोकनाश होणार आहे, आणि दुसरा कर्मसंबंधाने स्वधर्माचा उपदेश येणार आहे, त्याचं पर्यवसान करिष्ये वचनम तव यामध्ये होणार आहे. म्हणजे भगवंताला अर्जुनाला आत्मज्ञानही द्यायचं आहे की जो साधारण मोह निवृत्त करायचा आहे, आणि अर्जुनाला कर्तव्यपरायणही करायचं आहे की ज्यामध्ये असाधारण मोह निवृत्त करायचा आहे. मोहाचे प्रकार 2 आहेत. सर्वांच्या ठिकाणी असतो त्याला साधारण मोह म्हणतात, आणि एकाच व्यक्तीच्या ठिकाणी असतो त्याला असाधारण मोह असं म्हणतात. दोनही परमात्म्याला हे निवृत्त करायचे आहे. म्हणून न योत्से म्हणणारा पुढे युद्ध करणाराच आहे, आणि शोक करणारा पुन्हा शोकनिवृत्त अवस्थेला प्राप्त होणार आहे. ज्ञानोबा यावर भाष्य करतात, ऐसे संजय असे सांगत म्हणे राया तो पार्थ, पुनरपी शोकाकुळित काय बोले. ऐके सखेद बोले श्रीकृष्णाते, आता नाळ वावे तुम्ही माते, मी सर्वथान झुंजे येथे भरवसेनी. ऐसे एकी हेळा बोलिला, मग मौन धरून ठेला, ते तर श्रीकृष्ण विस्मयो पावला, देखोनी तयाते. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. भगवंताला अर्जुनाकडं पाहिलं की आश्चर्य वाटलं. का वाटलं? याचे कारण फार गोड येणार आहे पुढं. भगवान म्हणतात, अगोदर पहिल्या अध्यायात पाहिला तो का आवेश होता अर्जुनाचा. सेनयोर भोयरमध्ये रथम स्थापय मेच्युत, मला आज्ञा केली 2 सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ उभा करा, आणि मला सगळ्यांना पाहायचं आहे. येथ आले असती आगवे, कवनेसी मी अजून जावे, हे रणी लागे पाहावे म्हणून या. इथं सगळेजण आले आहे, पण आपण कोणाच्या बरोबर युद्ध केलं पाहिजे हे मला पाहायचं. पहिल्यांदा प्राप्त असणारा उत्साह, आणि आता धनुष्यबाणाचा परित्याग केला. आश्चर्य वाटलं. पुन्हा आश्चर्य काय वाटलं? माझी शरणागती करतो आहे. शिष्यस्तेहम त्वाम प्रपन्नम माम शादी न चैतद्विद्महा कतरण्यो गौरियो. योग्य काय ना अयोग्य काय मला काहीच कळत नाही, आणि आता काय म्हणतोय, मी युद्ध करणार नाही. म्हणून भगवंताला आश्चर्य वाटलं. हे सगळं कशामुळे होतं माहिती आहे का? जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये मोहाचा, अज्ञानाचा, शोकाचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये असतो, तोपर्यंत व्यक्ती एका निश्चयावर स्थिर नसतो. त्याचे मन विचार सारखे बदलत असतात. जशी एखादी नाव समुद्राच्या लाटेवर स्वार झाली की ते कायम दोलायमान होते, तसा मनुष्य कायम आपले निर्णय बदलत राहतो. आणि म्हणून देवाला आश्चर्य वाटलं की एकीकडे शरणागती करतो आहे, योग्य काय अयोग्य काय कळत नाही, आणि लगेच म्हणतो सुद्धा न योत्से, मी युद्ध करणार नाही, बाकी काय सांगायचं ते सांगा. देवाला आश्चर्य वाटलं. यावर ज्ञानोबा इतकं मार्मिक भाष्य करतात बघा. ऐसे संजय असे सांगत, ऐसे म्हणजे आत्ताच आपण संदर्भ सांगितला 4थ्या श्लोकापासून तर 8व्या श्लोकापर्यंत जो सगळा विचार आला तो सगळा विचार संजय यांनी धृतराष्ट्राला सांगितलं. नंतर म्हणतात, म्हणे राया तो पार्थ, तो पृथापुत्र असणारा अर्जुना, हे राया ऐका आपण. त्यामुळे या श्लोकामध्ये परंतप नावाचं संबोधन आहे ना, ते धृतराष्ट्राकडे घेतलं तरी चालेल, कारण का ओवीमध्ये राया शब्द आलेलाच आहे. आणि विशेषण आणि विशेषाची विभक्तीसुद्धा एकच असते, तो अर्थही लागू शकतो. म्हणे राया तो पार्थ पुनरपी, पुन्हा एकदा. पुन्हा एकदा म्हणजे याच्या अगोदरही शोक झालेलाच होता, पुन्हा एकदा तो शोकाला प्राप्त झाला. शोकाकुलित म्हणजे शोकाने व्याप्त होऊन काय बोले. हा पुनरपी शब्द का आला माहिती आहे का? कारण 2ऱ्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये आणि 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाचा शोक निवारण करण्याचा थोडासा प्रयत्न केला. तितक्या काळापर्यंत तो शोक थांबलेला आहे, थोडासा का होईना. किंवा याच अध्यायामध्ये ज्ञानोबांची पाठीमागं ओवी आली ना, ऐसे अर्जुन तेथ बोलिला तव क्षण एक भ्रांती सांडिला. म्हणजे विचार बोलण्यापुरता, शरणागती करण्यापुरता का होईना अर्जुनाला शोक प्राप्त झाला नाही,
पण हे विचार संपल्याबरोबर पुन्हा तो शोकग्रस्तच झाला. म्हणून पुनरपि शोकाकुलित काय बोले. भगवंताला काय म्हणतोय भक्तराज अर्जुन, ऐके. सखेद बोले श्रीकृष्णा ते, अत्यंत खिन्न मनाने भगवंताला बोलतात, आता देवा नाळवावे तुम्ही माते, आपण मला अजिबात आळवू नका. जे भूप रागामध्ये आपण आळवितो की नाही सकाळी, त्याला भूपाळी असं म्हणतात. देवाला आळवतो की नाही आपण, देवाची प्रार्थना करतो, देवाच्या संबंधाने वर्णन करतो, तर भूप नावाच्या रागामध्ये जे आळवणूक केली जाते त्याला भूपाळी असं म्हणतात. तसं देवा आपण आता माते न आळवावे, आपण मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नका किंवा माझी समजूत घालू नका, मला चांगलं समजतं आहे. बघा बरं, यातून दुराग्रह प्रगट होतो आहे. एकीकडे म्हणतात मामशादी त्वाम प्रपन्नम, आणि दुसरीकडे काय म्हणतात, आता नाळ व्हावे तुम्ही माते. कारण भगवंताने अर्जुनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता ना, अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम क्लैप्यम मास्मगमः पार्थ न एतत्त्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. असं समजावून सांगण्याचा तुम्ही मला प्रयत्न करू नका, मी समजून घेणारच नाही. आता नाळ व्हावे तुम्ही माते, हे फक्त अर्जुनाची अवस्था आहे असं नाही, हे आपली अवस्था असते. आपण एखाद्या महापुरुषाला विचारतो, मला चांगल्या प्रकारचा काहीतरी उपदेश करा, आणि उपदेश करायचा त्यांनी मनामध्ये विचार केला तर आपण लगेच त्यांना म्हणतो हे सोडून बाकी काही सांगा, एवढं नका सांगू. एखादा विद्यार्थी आपल्याकडे जर आला, कालच बाबाने उदाहरण सांगितलं डॉक्टर बाबांनी पाठामध्ये, एका विद्यार्थ्याने विचारलं म्हणजे बाबा मला काहीतरी साधना सांगा. बाबा म्हणले तुझ्या गुणांचा विचार करून पाहिलं तर असं वाटतं की तू चंचल आहे, तर तू ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे अजानुक्षाखाली. तो तर एवढं सोडून बाकी काय सांगा, आता काय सांगा. तसं नाळ व्हावे तुम्ही माते, आता तुम्ही माते नाळ व्हावे, मी सर्वथा न झुंजे येथे, मी या कुरुक्षेत्रावर काही जरी केलं तरी, सर्वथा म्हणजे सर्व प्रकारे तुम्ही समजावून सांगितलं तरी मी युद्ध करणारच नाही. आणखीन कोणी जरी आलं तर सर्वथा मी न झुंजे येथे भरवसेनी, हा माझा विश्वास आहे, निश्चय आहे. जगचे आगवे बुडावे वरी आकाशही तुटून पडावे, बरे झुंजनेनं घडावे गोत्र जेसी मज. असा अर्जुनाने निश्चय केला. बघा, काही जरी झालं तरी, आकाश तुटून जरी पडलं या ठिकाणी तरीसुद्धा मी युद्ध करणारच नाही. एकदम समर्पक ओवी दिली. बघा, काही जरी झालं आता युद्ध करणार नाही, युग जरी बुडून गेलं तरीसुद्धा मी युद्ध करणार नाही, असं अर्जुन एकदम बोलला. बरं, आतापर्यंत थोडासा शांत म्हणून हे जाणवणी पार्थ भ्याला, थोडीशी भीती होती देवाविषयी, शांततेनं बोलला. पण या बाबतीमध्ये न योत्से ऐसे एकी हेळा बोलिला, एकदम आपला निर्णय सांगून दिला, बोलिला. मग मौन धरून ठेला, आणि मग अर्जुनाने मात्र मौन धारण केलं. आता काहीच बोलायचं नाही. नकाराच्या बाबतीमध्ये न बोलणं हा सुद्धा एक नकार असतो की नाही. विलंब करायचा, टाळायचं, दुसरीकडेच पाहायचं. हल्लीच्या काळात माणसं नकार देतात ना, तेव्हा काय करतात, गुपचूप मोबाईल काढतात. हा नकारच आहे, दुसरा काही प्रकार नाही, हा नकारच आहे. मग मौन धरून ठेला, तो मौन धरून राहिला. आणि अर्जुनाचं हे सगळं वर्तन पाहिलं की देवालाच आश्चर्य वाटलं. मग ते तर श्रीकृष्ण विस्मय पावला देखोनी तयाते. अर्जुनाची अवस्था पाहिली, देवाला खूप आश्चर्य वाटलं. का? पहिल्या अध्यायातला उत्साह काय आणि अध्याय समाप्तीमध्ये निरुत्साह काय, या दुसऱ्या अध्यायामध्ये शरणागती काय, मला काही समजत नाही असं म्हणणं काय एकीकडे, आणि आता न योत्से मी युद्ध करणारच नाही असं म्हणणं, हे पाहिल्याबरोबर देवाला आश्चर्य वाटलं. पण देव सगळं जाणतात, पण परमदयाळू आहे परमात्मा. भगवंताने उपेक्षा नाही केली. अर्जुनाची मनस्थिती देवाच्या लक्षात आली की हा युद्ध करणार नाही असं म्हणतोय, दुसरीकडे मला शरण आला आहे, आपल्या ठिकाणचा दोष मान्य करतो आहे, मला उपदेश करा अशी भाषाही करतो आहे. मग आता न योत्से ही अर्जुनाची मनस्थिती आहे, आणि मामशादी ही त्याची प्रार्थना आहे. त्याच्या प्रार्थनेनुसार मी उपदेशही केला पाहिजे.
निन्न योत्स्य असं म्हणतो, युद्ध करणार नाही, यानुसार त्याची मनस्थिती पण पाहिली पाहिजे. आता परम कृपाळू असणाऱ्या देवाची भूमिका फार मोठी बरं. वक्त्याला आहे ना श्रोत्याचं मन कळालं पाहिजे, आणि एकदा त्याचं मन कळालं की मग त्याला उपदेश कसा करावा हे लक्षात येत असतं. परमात्म्याने सगळा हा आवाका लक्षात घेतला. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः. तम उवाच ऋषिकेशः प्रहसन इव भारत सेनयोः उभयोः मध्ये विषिदंतम इदं वचः. हे भारत हा शब्द आला आहे धृतराष्ट्राकरिता. त्यामुळे मागच्या श्लोकामध्ये परंतप शब्द आला, तोही धृतराष्ट्राकरता घेतला तरी चालेल, कारण हा संवाद हस्तिनापुरातला आहे. हे भारत, भरत कुलोत्पन्न असणाऱ्या ही धृतराष्ट्र राजा, विषिदंतम तम प्रहसन इव ऋषिकेशः उभयोः सेनयोः मध्ये इदं वचः. हे भारत, भरत कुलोत्पन्न असणाऱ्या धृतराष्ट्रा, विषिदंतम जो विषादाला प्राप्त झाला, शोक करत आहे, तम त्या अर्जुनाला, ऋषिकेशः इंद्रियांचा स्वामी असणारा सर्वज्ञ परमात्मा. मागच्या श्लोकामध्ये भगवंतासाठी 2 विशेषणं वापरले होते, एक गोविंदम आणि ऋषिकेशम, आणि अर्जुनासाठी गुडाकेशः किंवा परंतप. तसं या श्लोकामध्ये सर्वज्ञ असणारा आणि सर्वांच्या इंद्रियांचा स्वामी असणारा परमात्मा प्रहसन इव, प्रहसन म्हणजे प्रहास करून, जणू काही भगवंताने प्रहास केला, स्मित हास्य केलं, आणि मग अर्जुनाला समजावून सांगण्यासाठी बोलण्यामध्ये थोडासा आवेशही धारण केला. दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी इदं वचः अशा प्रकारचं वचन उवाच, परमात्मा हे वचन बोलले. आता भाव असा आहे, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी परमात्मा बोलतात, हे बोलणं कुरुक्षेत्रावरचं आहे. जर अर्जुन अगोदरच घरी असते तर भगवंताला उपदेश करायला काही अडचण पडलीच नसती किंवा उपदेशाचा प्रसंगही आला नसता. पण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी याचा अर्थ युद्धाकरिता आलेले आहे, आणि युद्धाला आल्यानंतर विषाद प्राप्त झाला. अर्जुनाची मनस्थिती पाहून परमात्मा उपदेश करण्यासाठी प्रारंभ करतात, आणि तो भाव ज्ञानोबारे पुढे सांगतात. मग आपुला चित्ती म्हणे, येत हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. हा देवाच्या मनात प्रश्न निर्माण झाला. हा उमजे आता कवने परी, कैसेने धीर स्वीकारी, तैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्य सूची निरवधी, निदानीची तैसे विवरित असे श्री अनंत, तयाप दुही सैन्य आत, जया परिपार्थ भ्रांती सांडी, ते कारण मने धरिले. इथपर्यंत संबंध आहे सगळ्या ओव्यांचा बरं, आणि पुढच्या ओव्याचा संबंध मग नंतर येणार आहे. मग आपुला चित्ती म्हणे, देव आपुला चित्ती स्वतःच्या मनामध्ये विचार करू लागले. येथ या कुरुक्षेत्रावर दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आल्यानंतर, येथ शब्द हा कुरुक्षेत्रावरचा आहे बरं. हा शब्द हस्तिनापुरातला सुद्धा नाही किंवा हा विराटाच्या दरबारातला सुद्धा नाही. येथ म्हणजे या प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर उडी घातली खाला रथोनिया, येथ हे काय आदरिले येणे. येणे म्हणजे या अर्जुनाने काय आदरिले, आदरिले म्हणजे आरंभिले. काय अर्जुनाने हे प्रारंभ केला काही लक्षात येत नाही बघा. कोणता प्रसंग सुरू केला आहे लक्षात येत नाही. लक्षात आले देवाच्या, पण जणू काही काय नेमकं झाले अर्जुनाला याचा अंदाज परमात्मा घेतात. येथ काय आदरिले येणे, हे अर्जुनाने भलतंच काहीतरी आरंभ केला आहे. पण हे आरंभ झालं कशामुळे देवाच्या लक्षात आलं. देवाने अंदाज घेतला. मनुष्याच्या शब्दावरून त्याच्या मनाचा अंदाज येत असतो बरं. मानस जाणीजे बोले, शब्दावरून मनाचा अंदाज येतो. आणि कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर मनुष्याच्या शब्दावरून त्याचं मन झाकत नसतंच. किती झाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा लपविता खरे येत नाही, खरे लपविता येत नाही. खरं हे कधी ना कधीतरी प्रगट होत असतं, खरं झाकत नसतं बघा.
देवाच्या लक्षात आलं अर्जुन सर्वथा काही नेणे. अर्जुनाला सर्व प्रकारे काहीच कळत नाही. हा म्हणतोय की मला कळतं आहे. काय कळतंय? भिक्षा मागता भली भैक्षम श्रेय असं म्हणतोय तो, पण त्याला काहीच कळत नाही. अरे भिक्षा मागणं क्षत्रियाला योग्य नसतं, ते साधकाचं लक्षण आहे. अर्जुनाला तेही कळत नाही. युद्ध करावं का पळून जावं हेही कळत नाही. शरणागती केल्यानंतर काय बोलावं हेही लक्षात येत नाही. त्वाम प्रपन्न म्हणतो आहे आणि पुढं म्हणतोय न योत्से, मी युद्ध करणार नाही. याचा अर्थ अर्जुनाला सर्वथा सर्व प्रकारे काही नेणे. अर्जुन काही जाणत नाही. आणि या अर्जुनाला जर कळत नसेल तर समजावून सांगणं आपलं काम आहे. मग आता आपण काय करावं बरं? काय कीचे, मी काय करावं नेमकं? पण देवाने अगोदर एक काम केलं होतं. अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम, हे भगवंताने सांगण्याचाच प्रयत्न केला की नाही. पण ते सांगितल्यानंतर परिणाम तर झाला नाही. उलट देवाला 4-5 श्लोक ऐकावे लागले. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणम च मधुसूदन युष्वी प्रतियोत्सामी पूजार्हा वरिसूदन. तो आवेशनंतर थोडासा शांत झाला. देवाने विचार केला, एका प्रकाराने आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तो प्रकार किंवा तो प्रयत्न आपला यशस्वी झाला नाही. आता दुसऱ्या प्रयत्नाने आपल्याला समजावून सांगायला लागेल. हे कृपाळूपणाचं लक्षण आहे बरं. सद्गुरू श्रोत्रिय असावे, ब्रह्मनिष्ठ असावे आणि कृपाळू असावे. जोपर्यंत साधकाला बोध होत नाही तोपर्यंत वारंवार सांगतच राहावं, हे कृपाळूपणाचं लक्षण आहे. म्हणून देवाने मनात विचार केला, काय कीजे, आपण नेमकं आता काय करावं की ज्यामुळे अर्जुनाला शोक निवृत्त अवस्था प्राप्त होईल. आणि तो परमात्मा प्रयत्न करत आहे. हा उमजे आता कवनी परी कैसेन धीर स्वीकारी जैसा ग्रहाती पंचाक्षरी अनुमानिका. हा म्हणजे हा अर्जुन. सर्वनाम महत्त्वाचं आहे बरं. ज्ञानेश्वरीमध्ये पहिलं वर्ष फार महत्त्वाचं आहे. हा हे सर्वनाम आहे आणि सर्वनाम पूर्वप्रधान असणाऱ्या पदाचा निर्देश करत असतं. मागच्या ओळीमध्ये कोण आहे? नामाच्या ऐवजी वापरलं जाणारं सर्वनाम. नाम कोणतं आलं? अर्जुन. म्हणून हा पदाने अर्जुन घ्यायचा आहे बरं. सर्वनामं लागली ज्ञानेश्वरीमध्ये तर अर्थ चांगल्या प्रकारे लागतो. म्हणून पहिलं वर्ष उपेक्षणीय नाही, अभ्यासनीय आहे. हा अर्जुन हा म्हणजे आता कवने परी. परी म्हणजे प्रकार. कोणत्या प्रकारे हा अर्जुन समजेल किंवा हा शांत राहील, याला जाणीव प्राप्त होईल. कशा प्रकारे कैसेने धीर स्वीकारी, याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं धैर्य राहिलंच नाही ना. कारण तो देवाला म्हणतोय, देवा सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती वेपतुष्य शरीरे मे रोमहर्षस्य जायते गांडीवं स्रंसते असतात त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. हे सगळे काय आहे? धैर्याच्या अभावाचे लक्षण आहे. माझ्या अर्जुनाला समजलंही पाहिजे बरं. हा उमजे आणि दुसऱ्या अर्थाने याला धैर्यही प्राप्त झालं पाहिजे. देवाने आपल्या मनाशी हा विचार केला. समजलं पाहिजे तो उपदेश आत्मज्ञानाचा आहे आणि धैर्य प्राप्त झालं हा युद्धाचा प्रकार आहे. कारण धैर्याशिवाय युद्ध नाही आणि समजल्याशिवाय शोकनाश नाही. हा उमजे आता कवने परी या अर्जुनाला कशा प्रकारे समजेल, हा शांत होईल किंवा ज्ञानी होईल असा देवाने विचार केला. तो प्रकार परमात्म्याला करायचा आहे पुढे. हा असं ते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिले कारुण्याशी. एखाद्या तपस्वी पुरुषाला सिद्धी प्राप्त झाली तर तो सिद्धीमध्ये त्याला वैराग्य सिद्धी आठवत नाही, तसं अर्जुनाला झालं. मागचा आपला जो पराक्रम आहे, आपैसी कृपा उपजली त्याने अपमाने निघाले वीरवृत्ती. आणि वीरवृत्ती आणि धैर्यवृत्ती सोबत असते, ते निघून गेलं आहे. म्हणून देवाच्या मनात दया निर्माण झाली. कैसेने धीर स्वीकारी, कशा प्रकारे अर्जुन धैर्याचा स्वीकार करेल याचा परमात्म्याने आपल्या मनाशी विचार केला. एखादी माता लहान मुलाला जीव घालते तर तेव्हा पहिल्यांदा त्या आपल्या मुलाचा अधिकार पाहते. अधिकार पाहते आणि मग त्याच्या मुखाला मावेल
असा आपल्या हातातला एक घास त्याचे ते 20 घास करते. पै बाळ जे विजे ते घास एक 20 आहे की जे. जसं ती आई किंवा माता मुलाला भरविण्यासाठी एका घासाचे 20 घास करते, तसं परमात्मासुद्धा कृष्ण माझी माता, कृष्ण माझी पिता, दुबिनली जगापुरते श्रीकृष्ण गाय, तोच आहे की नाही. आणि वत्स अर्जुन आहे. मग त्या अर्जुनाला कळालं पाहिजे, यासाठी परमात्म्याने आपल्या मनात विचार केला. ज्ञानोबा म्हणतात कसा विचार केला. उदाहरण दिलं एक मांत्रिकाचं, दुसरं उदाहरण दिलं आहे वैद्याचं. हे सगळे ज्ञानोबाने आणले. बरं, मांत्रिकही आणला इथं, पुढच्या ओळीमध्ये वैद्य आणला, मागच्या ओळीमध्ये गारुडी. गारुडी कोण होता. देवच होता की नाही. तो श्री हरी गारुडी पातला की. केव्हा भगवंताला महामेघ असं म्हटलं आहे. ही ज्ञानोबांची भाषा आहे. म्हणून वेदांतसुद्धा सांगता येतो आणि तो सुद्धा रसभरीत सांगता येतो. ते हातवटी ज्ञानोबा यांचे वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायसा, साहित्यातून वेदांत सांगावा. हे भाषा ज्ञानोबा यांची आहे. रोक्ष नाही सांगायचा, रसभरीत भाषेने सांगावा. ज्ञानोबा म्हणतात देवाने त्याचं माप घेतलं. कोणाचं. अर्जुनाचं. अर्जुनाला नेमकं झालं तरी काय आणि याचा शोक निवारण होईल तरी कसा, याकरिता उदाहरण दिलं आहे. पहिलं उदाहरण आहे मांत्रिकाचं. मांत्रिक म्हणजे काय. भूताची बाधा दूर करणारा. फक्त एवढं आहे की मांत्रिक चांगला असावा, नाहीतर कधी कधी दुसऱ्याचं भूत उतरविता ते मांत्रिकालाच लागतं. असे होतं. असं घडता कामा नाही. जैसा ग्रहा ते पंचाक्षरी अनुमानिका. ते ग्रह म्हणजे काय, त्याला पिशाच म्हणतात किंवा संबंध असं म्हणतात त्याला. ते लागतं बघा. जे अतृप्त आत्मे असतात ना, ते कोणाकोणाच्या राशीत असतात बघा. आणि जे माणसं अशुद्ध आचरण करतात ना, ज्यांच्याकडे साधनेचा प्रभाव नसतो, त्याच्यावर हे मांत्रिक लगेच झडप घालतात. व्यक्तीचं आचरणही शुद्ध असावं आणि शास्त्रामध्ये सांगितलेली शुद्धी पण पाळली पाहिजे. ते असं म्हणतात की एक राजा कुठंतरी लघुशंकेला गेला. त्याने हातपाय धुताना थोडीशी जागा कोरडी राहिली, तेवढ्या जागेतून कलीनं प्रवेश केला त्यांच्या अंगात. किंवा परीक्षिती राजाने शिकारीला जात असताना आपलं कपाट उघडलं आणि त्याच्यामध्ये मुकुट पाहिले. मुकुट तर तिथं जरासंधाचा मुकुट होता त्या दिवशी. तो घातला बघा. हे असे लागतात ते भूत आहे ना, जे अशुद्ध आहार भक्षण करतात, अशुद्ध आचरण करतात, साधना करत नाही, त्यांना हे लागतात. 84 लाखामध्ये त्यांचाही क्रमांक आहे, पण त्या आम्हाला दिसत नाही. दिशाची काय गरज आहे. आता भूत विचार करतात माणसं आमच्या पुढे गेले, त्यामुळे आता भूत मागे पडले, पण ते लागतात हे मात्र खरं आहे. ते राशीमध्ये असावे लागतात, कारण ते राक्षस गण सांगितलेला आहे. भूतांची एक प्रकारची 84 लाख योनीमध्ये गणना केलेली आहे. पण त्याच्यातही प्रकार असतात. काही भूत बिचारे गरीब असतात, त्यांना असा कोळसा टाकला आणि त्या कोळशावर तुपाचा एखादा थेंब टाकला, वास आला, देते सोडून त्या माणसाला. काही शिळ्या भाकरीमध्ये प्रसन्न होतात. यथा यक्षः तथा बली. पण काही मात्र भूत फार वजनदार असतात. गुरुवारी बाबा सांगतात बघा, आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं ना, तर ते ब्रह्मज्ञान आपण कुणाला तरी दिलं पाहिजे. ही परंपरा जतन झाली पाहिजे. जर हे ज्ञान आपण कुणाला दिलं नाही, तर मनुष्य विद्वान असूनसुद्धा ब्रह्म राक्षस होण्याची शक्यता असते. बरं, शक्यता असते असं म्हणतात. आता ते आपणही ऐकलेलंच आहे बाबांच्या किंवा मुखातून किंवा पाठामध्ये. वाराणसी क्षेत्रामध्ये असे काही विद्वान लोक होऊन गेले की ज्यांनी फक्त खंडनमंडनच केलं, वादामध्ये इतर लोकांना फक्त पराभूत केलं, शिकविलं मात्र कुणालाच नाही. परिणाम त्यांनी देह सोडल्यानंतर आजही वाराणसीमध्ये वाडे आहेत. ते वाडे चांगले आहे, फक्त तिथं कुणीच राहत नाही. न रात्री त्यांच्या शास्त्र चर्चेचा, वादविवादाचा तिथं आवाज येतोय. ब्रह्मराक्षस म्हणतात. आणि ते तर इतके विद्वान असतात, एखादा व्यक्ती त्यांना जर उतरविण्याकरता गेला तर ते ए तुझा मंत्र चुकला असं म्हण, इतके ते तयार असतात. जैसा ग्रहा ते पंचाक्षरी अनुमानिका.
म्हणून ज्या मांत्रिकाला ते भूत उतरायचं असेल त्याची पहिले ते विद्या तयार असली पाहिजे. काय उदाहरण दिलं आहे? हे उदाहरण का दिलं? कारण अर्जुनाला सुद्धा एक प्रकारचा ग्रहच लागला आहे ना, ग्रहच लागला आहे. तो लागला कोणता? मदोनुग्रहाय परमम गुह्यमध्यात्मसद्मितम ग्रहच आला आहे. ते बहुतेक आला आहे बघा, दुराग्रहे हिरण्याक्षे असं रूपक केलं 11व्या अध्यायामध्ये. ग्रहच लागला आहे. माझी बुद्धी वसुंधरा सुदैली काके मग मोहार नव गवाक्षे रिगोने ठेला. तिथं तो मोह आला आहे बघा. दुराग्रह आला, हा एक प्रकारचा मोह आहे. अज्ञान हा एक प्रकारचा ग्रह लागला आहे, पिशाच म्हणतात त्याला. आणि मग ते ज्याला लागलं तो व्यक्ती बरळत असतो. मग ते कसं उतरायचं आहे ते लक्षात आलं पाहिजे. हा, देखा मंत्रज्ञ बरळ आहे तेथ का जैसा संचार होय तैसा तो अर्जुन महामोहे ग्राशीला आकळीला. ज्याप्रमाणे मंत्र जाणणारा व्यक्ती बरळला, त्याचा मंत्र चुकला ना तर मग भूत विचार करतात, वा ज्याला आपण लागलो हा बिचारा अज्ञानी, हा चांगला आहे, आणि मग ते त्याच्या अंगात प्रवेश करतं. म्हणून मंत्र जर थोडासा चुकला, मंत्र चळे थोडा तरी दडची होय वेडा. मग ते मांत्रिकालाच धरतं, ते त्याला देतं सोडून, असं कधी कधी होतं. म्हणून ते एकतर आपण त्या विद्येमध्ये प्रवेशच करू नये. आपला रामकृष्ण हरी म्हणावं, पळे भूत बाधा. रामकृष्ण हरी म्हणलं की कोणताही भूत जवळ येत नाही. आता कथा सांगितली असती तुम्हाला, पण वेळ नाही तेवढा. आता आजचा वेळ संपत आला. जैसा ग्रहा ते पंचाक्षरी अनुमानिका, नामस्मरणामध्ये भूत लागत नाही. याची कथा आली आहे तुलसीदासांच्या चरित्रामध्ये, पण ते मात्र आज नाही, आता उद्या सांगतो. परमात्म्याने अंदाज केला, एक मांत्रिकाप्रमाणे आणि दुसरा वैद्यराजाप्रमाणे. ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृतासमध्ये व्याौषधी वैद्यसूची निरवधी निदानीची तैसे विवरित असे श्री अनंत. या वयाचा संबंधही येणार, ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.